आई राधा उध उध बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय. श्री स्वामी समर्थ. आज आपण आई तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात ते पाहणार आहोत. तर ह्याच्यामागं काय आख्यायिका आहे ते आज आपण बघणार आहोत. तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातील अखंड कुटुंबाची कुलस्वामिनी आहे. धाराशिवमधील तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज देखील हे तुळजाभवानी मातेचे भक्त होते असं म्हणतात. प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवारही दिली होती असं म्हणतात आणि त्यांनी त्यांच्या जोरावर युद्ध जिंकले असंही म्हणले जाते. तर ह्याबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते. तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? तुळजाभवानीला हा नैवेद्य दाखवला जातो का? तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय आहे तर आपण आज ते पाहूया. तुळजाभवानी ही कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू श्रीरामासाठी, द्वापारयुगात धर्मराज युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपी ठरलेले आहे. देवीबाबत एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषीच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती, पण आपल्या मुलासाठी तिने निर्णय बदलला. एक दिवस ती नदीच्या काठी तपस्या करत बसली होती, पण त्याचवेळी तिथे कुपूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. या राक्षसापासून वाचावं म्हणून अनुभूतीने आदिमायेची प्रार्थना केली. तिच्या रक्षणासाठी आदिमाया तिथे प्रकट झाली. आदिमाया आणि राक्षसांच्यामध्ये युद्ध झालं आणि माताने राक्षसाचा वध केला. जगदंबा मातेने आपले रक्षण केले म्हणून तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिची ही विनंती ऐकून देवीने होकार दिला. त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुना चलरूप बालघाट या पर्वतावर अखंड वास्तव केले. याच बालघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आले, जे तुळजापुरात आहे. तुळजाभवानी मंदिराचा इतिहास काय आहे ते आपण जाणून घेऊया. आदि शंकराचार्यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावरती उभी केल्याचे सांगितले जात आहे. मंदिराचा गर्भगृह, सभामंडप, गोमुख, कल्लोळ तीर्थ, होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर 13व्या शतकात बांधलेले आहे असे सांगितले जाते. देवीचे मंदिर हे हेमाडपंथी पद्धतीने असून त्यावरती कोरीव कामही करण्यात आले आहे. मातेच्या मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे. 3 फूट उंचीची आहे. देवीच्या पाठीवरती वाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डावाच्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत. देवीचा उजवा पाय हा महिषासूर राक्षसावर आहे, तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या दोन्ही पायांच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला, तर कर्दम ऋषीची पत्नी अनुमती ही देवीच्या डाव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. देवीची मूर्ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेलेली नाही. म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेला तिचं आपल्याला मुख करता येतं, अशी ही मूर्ती चलमूर्ती आहे असे म्हणतात. देवीची मूर्ती वर्षानंतर 3 वेळा मंदिरातून बाहेर काढली जाते, कारण वर्षातले 3 दिवस अत्यंत विशेष मानले जाते आणि देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं आणि या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराबाहेर भिरवली जाते. याशिवाय तुळजाभवानी मातेचं नगर हे माहेर आहे, तर तुळजापूर हे सासर आहे असं म्हणतात. यामागचा मुख्य कारण दसऱ्याच्या दिवशी मूर्ती ही नगराहून आणलेल्या पालखीत सीमोल्लंघन करते आणि पलंगावर 5 दिवस निद्रा करते. जवळजवळ 500 वर्षापूर्वीची ही परंपरा आहे. या सासर माहेर नात्याची नाळ आजही तुटलेली नाही, हे महत्त्वाचे आहे. देवीला नैवेद्य कसाचा? महत्त्वाचा भाग म्हणजे काय तर देवीच्या नैवेद्याचा कोणताही देवताबाबत त्याची पूर्ण पूजा झाल्यानंतरच नैवेद्य दाखवण्याची आपल्याकडे परंपरा आहे. त्याच परंपरेप्रमाणे पूजा झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो. पहाटे महंताकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्ताच्या वंशकडून भाजी भाकरीचा नैवेद्य देवीला दाखवला जातो. करवीर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. अभिषेक, वस्त्रांकार, मुख्य भूपे होतात आणि देवीला पुरणपोळी, गोड भात, पापड, कोथिंबीर, चटणीचा नैवेद्य दाखवला जातो.
या सगळ्या नैवेद्यानंतर आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानाचा विड्याचा नैवेद्य दाखवला जातो. देवीला प्रथेप्रमाणे दही भाताचाही नैवेद्य दाखवला जातो. हे सगळं नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहार किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. परंतु देवीला मांसाहाराचा नैवेद्य कसा, तर याची एक कथा आहे. महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता. तेव्हा सगळे देवीदेव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे या राक्षसापासून वाचवण्याची विनंती केली. ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्नी निर्माण केला आणि या प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली असं म्हणतात. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता तेव्हा तो देवीला शरण आला. माझं गर्वहरण झाले, मला क्षमा कर असं तो देवीसमोर बसला. तेव्हा देवीने विचारलं, पहिली इच्छा काय माग. तर त्यांनी आपली पहिली इच्छा, त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जावं असं महिषासुराने आपली इच्छा मागितली. देवीने त्यांच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणून पहिल्या इच्छेप्रमाणे देवीचं नाव हे महिषासूर मर्दिनी असं घेतलं जातं. दुसऱ्या इच्छेप्रमाणे दसऱ्याला मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायापाशी असलेल्या महिषासुराला दाखवला जातो. हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो, पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही. त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून पायाशी असलेल्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो. देवीला फक्त शाकाहाराचाच नैवेद्य असतो, परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो. याशिवाय आणखी एक मांसाहाराची कथा आहे. नवरात्रीनंतर भैरवनाथाला रम्यस्थान पाहण्यासाठी दंडकारण्यात देवीने पाठवले. तिथे आल्यावर तो देवीने त्याला का पाठवले तेच विसरला. तेव्हा देवीने रागावून त्याला विचारले, कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात. त्यावेळी त्याने क्षमा मागितली. मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्यासमोर उभे राहिले. तो दिवस दिवाळीचा होता, म्हणून दिवाळीतही नैवेद्य कालभैरवनाथाला मांसाहार नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच असतो. आणि पाडव्याला पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहारी नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे आणि प्रथा पण आहे. तुळजाभवानी देवीला उपासनेत शारदीय नवरात्र खूप महत्त्वाचा आहे. देवीच्या मंदिरात मोठ्या उत्साहाने ते आयोजित केले जाते. हा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो. अश्विन प्रतिपदेपासून सप्टेंबर-ऑक्टोबर या शारदीय नवरात्र उत्सवात होते. त्यामुळे पौराणिक कथेनुसार महिषासूर ते 9 दिवस चाललेल्या घनघोर युद्धामुळे दमलेल्या देवीने निद्रा घेण्यासाठी मंचे केली जाते. नवरात्र संपताच 10व्या दिवशी विजयादशमी सण साजरा करतो. यावेळी श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर परिसरातील पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून मंदिर प्रदक्षिणा करण्यात येते. भाविक हळदी कुंकाने उधळण करून तुळजाभवानी देवीच्या पालखीवर हळदी कुंकाचे उधळण करतात. या उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या पुतळ्याची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारापैकी एक मानली जाते. ही तुळजाभवानी मातेच्या छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेची उत्सव मूर्ती एका चांदीच्या मेघडंबरीमध्ये व श्रीदेवीच्या अनेक वाहनापैकी एक वाहनावर श्रीदेवीची ही चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. याला छबिना असे म्हणतात. श्री तुळजाभवानी मातेच्या छबिना प्रत्येक मंगळवार, पौर्णिमा 1 दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी त्यानंतर 1 दिवस अशाप्रमाणे करता येतो. अश्विन कोजागरी पौर्णिमेच्या अगोदरचा दिवस छबिना या दिवशी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. फाल्गुन पौर्णिमेला छबिन गुढीपाडव्या दिवशी काढण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील 21 दिवस निद्रा काळातील छबिना काढला जात नाही. श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान असून या छबिना उत्सवामध्ये ज्या ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्राच्या बाजूतील सर्व गावाच्या हद्दी ह्या बंद करतात. या शिवार उभा राहून सर्व जगताच्या रक्षणासाठी व कल्याणासाठी माता उभी राहे असे म्हणतात. उभी राहून ते सारे जग पाहते, जगाचे कल्याण करते, म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो. तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 प्रवेशद्वार आहेत. एका प्रवेशद्वारास राजे शहाजी महाराज तर दुसऱ्या द्वाराला राजमाता जिजाऊ महाद्वार असे नाव देण्यात आले आहे. देवीच्या परिसरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गुमुख तीर्थ आहे. तिथं दर्शनाला जाण्यासाठी भाविक स्नान करतात, तसेच हातपाय धुतात. समोरच कल्लोळ तीर्थ आहे. देवीच्या स्नानासाठी 3 तीर्थ एकत्र आले असे कल्लोळ तीर्थस्थानाच्या बाबतीत सांगितले जाते.
मंदिराच्या मुख्यद्वारापाशी उजव्या सोंडेचा सिद्धिविनायक आहे. तेथे आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिर आहे. त्याचबरोबर आदिमाया, आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर, यमाई देवी, जेजुरी खंडोबा हेही मंदिर आहेत. त्यामुळे तुम्ही नवरात्रीमध्ये नक्कीच तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला जाऊ शकतात. तुम्हाला जर जमलं नाही तर तुम्ही तुमच्या घरीच कुलाचार केला तरीही चालेल, कारण आई भगवती ही आपल्या भक्तांसाठी कुठेही यायला तयार असते. त्यामुळे तुम्ही फक्त सेवा करा. सेवेनं तुमच्या सर्व इच्छा, मनोकामना हे पूर्ण होतात. तर तुम्हाला कळलंच असेल की तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवला जातो. तर तो मांसाहाराचा नैवेद्य हा महिषासूर नावाच्या राक्षसासाठी दाखवला जातो की ज्याची ती शेवटची इच्छा असते. म्हणून आई भगवतीने त्यांची ती इच्छा पूर्ण केली असते. तर पाहू शकतात, आई भगवती म्हणजे साक्षात आईचं रूप आहे. तिने त्या राक्षसावर सुद्धा त्यांचं आपल्या मुलाप्रमाणे त्यांची शेवटची इच्छा ती पूर्ण केली. अशीच आई भगवतीची इच्छा तुमच्यावर राहो, तुमच्या सर्व मनोकामना ती पूर्ण करो, हीच माझी त्यांच्या चरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.